मैत्रिणीला दूरध्वनी केल्याच्या वादातून मित्रानं एकावर कोयत्यानं वार केल्याची घटना पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात घडली आहे। या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आदित्य कांबळे असा गंभीर जखमी झालेल्याचं नाव आहे। या प्रकरणी चेतन कांबळे याला अटक करण्यात आली आहे। याबाबत आदित्य यानं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य आणि चेतन हे मित्र आहेत। दोघांची एका तरुणीसोबत मैत्री होती। मंगळवारी 2 फेब्रुवारीला आदित्य आणि चेतन भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात रात्री 8च्या सुमारास भेटले। त्यावेळी आदित्यनं चेतनच्या मोबाईलवरून तरुणीशी संपर्क साधला। या कारणावरून त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर चेतननं शेजारी असलेल्या रसवंती गृहातील कोयता घेतला आणि कोयत्यानं आदित्यवर वार केले। या घटनेत तो गंभीर जखमी झाला। हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। पसार झालेल्या आरोपी चेतनला अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते पुढील तपास करत आहेत। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।